नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिवसभराच्या ज्या मुख्य घडामोडी झाल्या, 23च्या ज्या देशात घडामोडी झाल्या त्याबद्दल थोडासा आढावा घेऊया. एक ॲपल या मोबाईल कंपनीने तुम्हा सर्व लोकांना असं काही प्रोटेक्शन दिलेलं आहे की तिथे जर तुमच्या फोनवरती जर कोणी चोरी करत असेल किंवा तुमच्या फोनवरचे कोणीतरी आवाज कोणी ऐकत असेल किंवा स्पाई करत असतील किंवा त्याच्यामध्ये कुठले तरी व्हायरसेस टाकून तिथून त्याच्यातनं हे करत असेल तर तो इमिजिएटली तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो, वॉर्निंग देतो. अशा पद्धतीने अनेक पॉलिटिकली लोकांना, राहुल गांधीपासून तर महुआ मोइत्रापर्यंत अनेक लोकांना त्याचे मेसेजेस आले. आणि त्याच्यामुळे तेजस्वी यादव आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक, इव्हन BJPचे काही लोक आहेत. आणि त्या मेसेजेसमुळे काल पूर्ण खळबळ उडाली आणि सर्वांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की तुम्ही एवढं कशाला आमची फेरगिरी करता, आम्ही सांगतो ना आम्ही काय करतो आणि काय नाही करत. आणि NDAच्या मुख्य घटकांसोबत तसं झाल्याचं ते दिसतं आहे. अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे ही. दुसरी एक महत्त्वाची बातमी अशी होती की आम आदमी पार्टीने प्राईम मिनिस्टर पंतप्रधानाच्या घराचा घेराव करण्याचं ठरवलं होतं. आणि इतकी सरकारला भीती वाटली, नरेंद्र मोदींना भीती वाटली की इथलं मेट्रो स्टेशनपर्यंत तिथे ट्रेन थांबत नाही आणि तेवढ्या पूर्ण एरिया तो सील केलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीची ती एक भीतीचं वातावरण दिल्लीला निर्माण झालेलं आहे. दिल्लीचे लोक सर्व आम आदमी पार्टीच्या रस्त्यावर आलेले आणि मोठ्या प्रमाणात काहीतरी चेंजेस होतील अशा पद्धतीची बातमी आहे. त्याच्यात BJPच्या विरुद्ध हे सर्व जाईल अशी भूमिका असं सर्वांनी वर्तवलेलं आहे. दुसरा एक छोटासा व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये CAA हे कसं काय आणि त्याचा नाझी लोकांशी कसा संबंध होता तो दाखवणारा एक सुंदरसा व्हिडिओ 1 मिनिटाचा आहे. त्याच्यातला आम्ही कट केलेला आहे की त्याच्या मागची जी कल्पना होती, म्हणजे हिटलरची जी कल्पना होती ते गोडवलकरांनी ते कशी त्याला हे केली आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे कसं करतायत. म्हणजे त्यांना हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ह्या सर्व तिन्ही व्हिडिओ तुम्हाला आम्ही बघू. छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, बघूया आपले हे सर्व व्हिडिओज. Now let me come to CAA. The reason why we are protesting. Let me tell you first the root of CAA. In Germany, what Hitler did, what Nazis did to Jewish people, 60 lakh Jewish people, by putting them into detention centers and the genocide that happened. MS Golwalkar, the RSS ideologue, appreciates that. He says India should learn from that. From a book and the page number, I'll tell you that. We and Our Nationhood Defined, written by MS Golwalkar, page number 87 and 105. Please read that. That is what Amit Shah follows. Golwalkar is their god. CAA is a complete, it has its root in that. Here, this step is where they are segregating us based on our religion. Let me tell you something. If Hindus think, oh, we are safe, no, we are not. This will extend. Now it is religion. Then it becomes about language. Then it becomes about caste. So don't stop. Don't think you're safe just because you're Hindus. No, you're not. Think about the future. Think about your children. 3,000 crore rupees from education has been taken down. But nobody here knows about it. Why? Because they have made us concentrate. They have diverted us from the economic issues, from unemployment issues to CAB. And we totally believe this is so important. They're dividing us. They talk about Pakistan. Pakistan is in this position because they talk about religion. We, India, are a secular nation. That's why we compete with America today. Pakistan is not. Because we concentrated on our economic development, not on religious basis. That was the secret behind India's development so far. These people are taking our country backwards by 50 years. It took us this many years to come here. For me to stand here and talk to you being a girl, it is because of the past 50 years, not because of the past 7 years. Let me tell you this. After section 144, what happened in Unnao? Yogi Adityanath, he concentrating on changing all the Muslim names to Hindu names. And you know what happened recently, yesterday? He's changing the name of Meerut to Nathuram Godse Nagar. Really?
कौन से? तो खबर बहुत धमाकेदार है। राहुल गांधी के 3 करीबी अखिलेश यादव, महुआ मोइत्रा, प्रियंका चतुर्वेदी, शशि थरूर, असदुद्दीन ओवैसी, कांग्रेस के ये 2 प्रवक्ता पवन खेरा और सुप्रिया श्रीनेत, इनके एप्पल फोन्स में संदेश आता है और वो संदेश बहुत ही ज्यादा खतरनाक है। वो संदेश ये कि सरकार समर्थित एजेंसीज आपके फोन पर हमला कर रहे हैं, आपके फोन में घुसने की कोशिश कर रहे हैं, आपके फोन को हैक करने की कोशिश कर रहे हैं। और दिलचस्प बात यह है दोस्तों कि पिछले करीब 12 से 14 घंटे में इन तमाम नेताओं को यह संदेश मिलने शुरू हो जाते हैं। भारतीय जनता पार्टी बुरी तरह से बौखलाई हुई है। माननीय इस्तीफा प्रसाद ने इस मुद्दे पर प्रेस कॉन्फ्रेंस किया, क्षमा कीजिएगा, रविशंकर प्रसाद ने, और उन्होंने कहा है कि एफआईआर कर दो, एफआईआर कर दो। मैं आपको बतलाऊंगा दोस्तों, इस मुद्दे पर राहुल गांधी ने और अखिलेश यादव दोनों ने प्रेस कॉन्फ्रेंस की। राहुल गांधी ने क्या कहा दोस्तों? सबसे पहले उन्होंने वो पुरानी किंवदंती है दोस्तों, कहानी है कि एक राजा की जान दरअसल एक तोते में हुआ करती थी। उस राजा पर उसके विरोधी चाहे जितना भी हमला बोलते थे उस पर कोई असर नहीं पड़ता था, मगर जैसे ही उसके तोते पर हमला बोला राजा बौखला जाता था। राहुल गांधी ये कहानी क्यों सुना रहे हैं मैं आपको कुछ देर बाद बताऊंगा, सुनते हैं। क्योंकि नरेंद्र मोदी जी की आत्मा अदानी में है। तोता कहीं बैठा है, राजा कहीं बैठा है, और बहुत समय के लिए सारी की सारी ऑपोजिशन राजे पे अटैक कर रही थी, मगर असलियत यह है कि राजा राजा ही नहीं है, पावर किसी और के हाथ में है, अदानी जी के हाथ में है। जैसे ही हम अदानी जी को टच करते हैं, इंटेलिजेंस एजेंसीज, स्नूपिंग, सीबीआई, मैं पहले सोचता था नंबर 1 प्राइम मिनिस्टर, नंबर 2 अदानी, नंबर 3 अमित शाह। एक्चुअली ये गलत है। नंबर 1 अदानी, नंबर 2 प्राइम मिनिस्टर, नंबर 3 अमित शाह। अभी हिंदुस्तान की पॉलिटिक्स हमें समझ आ गई है, और अदानी जी बच के नहीं निकल सकते, क्योंकि अदानी जी को हमने ऐसे घेरा है, तोते को हमने ऐसा पकड़ा है कि वो बच के नहीं निकल सकता है, और इसीलिए सारा का सारा हो रहा है डिस्ट्रैक्शन पॉलिटिक्स। दरअसल राहुल गांधी ये बतला रहे हैं कि जिन जिन लोगों ने अडानी का मुद्दा उठाया, अडानी की मोनोपोली का मुद्दा उठाया, वो लोग निशाने पर आए, चाहे उनके फोन्स हों, चाहे उन पर एजेंसीज की कार्रवाई हो। राहुल गांधी ने कहा कि मेरे 3 सहयोगी राघव चड्ढा, महुआ मोइत्रा, शशि थरूर, इन तमाम लोगों पर हमला बोलना अपने आप में बहुत कुछ कह रहा है। सुनिए राहुल गांधी क्या कह रहे हैं दोस्तों। अब ये मेरे ऑफिस में सब लोगों को मिला है, वेणुगोपाल जी को मिला है, कांग्रेस पार्टी में लिस्ट बनी हुई है, पवन खेड़ा, सुप्रिया, सीताराम येचुरी, अखिलेश यादव, प्रियंका चतुर्वेदी, महुआ मोइत्रा, राघव चड्ढा, टीएस सिंहदेव, लिस्ट है। और ये सारे के सारे किसी ना किसी तरीके से इस मामले में इन्वॉल्व है। और देश के युवाओं को मैं समझाना चाहता हूं, बताना चाहता हूं यहां हो क्या रहा है। आपका ध्यान कभी इधर ले जाते हैं, कभी उधर ले जाते हैं, कभी इधर ले जाते हैं, आपके दिल के अंदर गुस्सा पैदा करते हैं, और जब आपके दिल में नफरत आती है, गुस्सा आता है, जो आपका भविष्य है, जो इस देश की पूंजी है, जो इस देश का धन है, उसको उठा के ये लोग ले जाते हैं। अदानी जी को हिंदुस्तान के पोर्ट्स पकड़ा दिए, हिंदुस्तान के एयरपोर्ट्स पकड़ा दिए,
मुंबई एयरपोर्ट चाहिए था, सीबीआई ईडी का प्रयोग किया, मुंबई एयरपोर्ट दे दिया। दोस्तों, इससे पहले कि राहुल गांधी ने आगे क्या कहा और अखिलेश यादव ने आगे क्या कहा, मैं एक एक करके आपको बताता हूं कि अलग अलग नेताओं को दरअसल किस तरह का संदेश आया। सबसे पहले दोस्तों, आपके स्क्रीन पर महुआ मोइत्रा सबसे पहले सामने आती हैं। महुआ मोइत्रा का बयान आपके स्क्रीन पर। Received text and email from Apple warning me, government trying to hack into my phone and email. Home Ministry, get a life. Adani and PMO bullies. Your fear makes me pity you. Priyanka, you, I and 3 other India leaders have got it so far. आपके स्क्रीन पर दोस्तों प्रियंका चतुर्वेदी ने भी इस बात की पुष्टि की है। प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उद्धव सेना की जो नेता हैं, वो क्या कह रही हैं? उन्हें संदेश आया, state sponsored attackers may be targeting your phone. Apple believes you are being targeted by state sponsored attackers who are trying to remotely compromise the iPhone associated with your Apple ID. प्रियंका चतुर्वेदी इस संदेश पर क्या कहती हैं आपके स्क्रीन पर? न जाने कौन, शर्म आनी चाहिए आपको। गृह मंत्रालय ये आपके सूचना के लिए है। फिर दोस्तों बात यहां नहीं रुकती, शशि थरूर, जी हां, शशि थरूर को भी यही संदेश मिला है और शशि थरूर का संदेश आपके स्क्रीन पर। शशि थरूर भी दोस्तों यही बात कह रहे हैं। और फिर पवन खेरा, कांग्रेस के प्रवक्ता दोस्तों पवन खेरा का भी वही संदेश कि किस तरह से सरकार समर्थित एजेंसीज आपके फोन पर हमला बोल रहे हैं दोस्तों। और ये सारी चीजें पिछले 12 से 14 घंटों में हो रही हैं। सुप्रिया श्रीनेत का बयान, बहुत उग्र तेवर अपनाते हुए सुप्रिया श्रीनेत यहां पर क्या कह रही हैं आपके स्क्रीन पर? सो व्हाट इज दिस एंड व्हाई आर सो मेनी ऑफ अस गेटिंग इट? गेट अ लाइफ यू लूजर्स। वो कह रही हैं आखिर ये हो क्या रहा है और इतने सारे लोगों को यह संदेश क्यों मिल रहा है? सुधर जाओ, सुप्रिया श्रीनेत कहती हैं दोस्तों। इसके अलावा असदुद्दीन ओवैसी ने भी दोस्तों इस संदेश का जिक्र किया है। वो कह रहे हैं, रिसीव्ड एन एप्पल थ्रेट नोटिफिकेशन लास्ट नाइट दैट अटैकर्स मे बी टारगेटिंग माय फोन। खूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं, साफ छुपाते भी नहीं, सामने आते भी नहीं। शेर व शायरी का इस्तेमाल यहां असदुद्दीन ओवैसी कर रहे हैं दोस्तों। जैसे ही ये तमाम नेता जो हैं सामने उभर कर आते हैं, भारतीय जनता पार्टी के झूठ तंत्र IT सेल का मुखिया अमित मालवीय सामने आ जाता है। अमित मालवीय क्या कहता है? यूजुअल सस्पेक्ट्स रेजिंग अ स्टॉर्म ओवर स्टेट स्पॉन्सर्ड अटैक एंड प्रिटेंडिंग टू बी martyrs is all good, but this hullabaloo in all probability like in the past will end as a damn squib. Why not wait for Apple to clarify, or is it too much to let go an opportunity to outrage? कह रहा है अमित मालवीय कि भैया एप्पल को इस पर अपनी प्रतिक्रिया तो दे दो, क्योंकि उसका यह कहना है, अमित मालवीय का यह कहना है कि खोदा पहाड़ और निकली चूहिया वाली हिसाब होने वाला है यहां पर। बहरहाल दोस्तों, भारतीय जनता पार्टी ने औपचारिक तौर पर इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। आपके स्क्रीन पर रविशंकर प्रसाद कहते हैं, हिम्मत है तो FIR दर्ज करो। सुनिए कि शालीनता से मानवर कह रहे हैं। अब ऐसा है, ये क्या मैसेज है नहीं है ये उनका कहना है ना, इसको एप्पल क्लैरिफाई करेगा। उसको उनसे परेशानी है तो FIR कर दे FIR। कौन रोक रहा है उनको? क्या वैसे ही हो जाए? राहुल गांधी ने देश में हल्ला करके कि मेरा फोन पिगासस में हैक हुआ है, और अब सुप्रीम कोर्ट ने कहा अपना फोन दीजिए इन्वेस्टिगेशन के लिए बिफोर द कमिटी, नहीं दिया उन्होंने। तो ये तो मुझे, और आपने शशि थरूर की बात की तो खुद स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन रहे हैं, IT के, टेलीकॉम के, उठा करके क्यों नहीं पूछते हैं एप्पल की कंपनी से, गिव एक्सप्लेनेशन व्हाट दिस मैटर? नहीं संतोषजनक हो FIR करें। लेकिन ये सब कहने के पहले सरकार पर आरोप, ये बिल्कुल बेबुनियाद है, फॉल्स है। जो लोग देश को ऊपर बढ़ते हुए देख नहीं सकते, वो लोग डिस्ट्रैक्शन पॉलिटिक्स कर रहे हैं, और केवल उनके मन में इतना है कि जिस तरह से भारत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विश्व में अपना नाम आगे कमा रहा है, उसको वो डिस्ट्रैक्ट करे और उससे लोगों का ध्यान भटकाए।
दोस्तों, आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा को भी यह संदेश मिला है। आप अपने स्क्रीन पर देख सकते हैं। तो आप देख सकते हैं, चाहे राहुल गांधी के 3 सदस्य हो उनकी टीम के, चाहे प्रियंका चतुर्वेदी हो, महुआ मोइत्रा हो, शशि थरूर हो, राघव चड्ढा हो, कांग्रेस के 2 प्रवक्ता हो जो बहुत उग्र होकर अपनी बात कहते हैं, अचानक पिछले 12 घंटों में एप्पल उन्हें एक संदेश देता है कि सरकार समर्थित एजेंसीज आपके फोन पर निशाना साध रहे हैं। बंधूंनो, नेहमीप्रमाणे आज आपण बुद्धा या सिरियलमधला छोटासा क्लिप आपण दाखवू. अनेक लोकांमध्ये मतांतर झालेलं आहे की विपश्यना ही बुद्धकालीन आहे किंवा नाही, आणि त्याच्यासाठी खूप वादविवाद सुरू असतो. बुद्धकालात सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी अनेक मोठमोठ्या गुरूंकडे गेलेले, आणि त्यांनी त्याच्यात त्यांच्यामध्ये एक अलार कलाम त्यांचे मोठे गुरु होते, आणि त्यांना सिद्धार्थाबद्दलचं बाकी सर्व भाकीत माहिती होतं. आणि एक दिवस तिथे चर्चा सुरू असते, आणि ते म्हणतात की सिद्धार्थाला की एका श्वासातनं, एका नाकपुडीतनं श्वास घ्या, दुसरीतनं सोडा, त्याच्यामुळे तुमचं माइंड हे कसं कॉन्स्टंट करता येईल, कॉन्सन्ट्रेट करता येईल, आणि त्याच्यामुळे अनेक दुःखाच्या याच्यावरती तुम्ही मात करू शकता, अशा पद्धतीचं ते त्यांचं वक्तव्य आहे. आज आम्ही विपश्यना केंद्राच्या बाबतीत, विपश्यनाच्या बाबतीत आम्ही अनेक उलटसुलट बोलत असतो, परंतु ती बुद्धकालीन ती एक विधी होती, एक पुरोहित विधी होती, एक चांगली विधी होती, परंतु त्याच्यातही सिद्धार्थ गौतमाचं मन लागलं नाही. शेवटी त्याच्यातनं त्यांना मुक्तीचा मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग शोधणं हे त्याच्यामध्ये नाही, फक्त श्वासोश्वास घेऊन होत नाही, तर त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यानंतर सोडतात. परंतु त्याच्यावरती एक सुंदरशी एक क्लिप तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, त्याच्यावरनं तुम्हाला विपश्यनेच्याबद्दल थोडी कल्पना येईल. बघूया आपण एक क्लिप. सच्चा ज्ञान वो होता है जैसे सागर में नमक घुल जाए, फिर नमक का अस्तित्व कहाँ रहता है? यदि मैं इस पात्र के पानी में थोड़ी सी रेत मिला दूं, तो योग के संदर्भ में तुम इसे क्या कहोगे? गुरुदेव, ये तो बहुत सामान्य सी बात है. रेत जैसे ही नीचे बैठेगी, जल स्वच्छ हो जाएगा और जल पीने योग्य हो जाएगा. मेरा प्रश्न योग के संदर्भ में है. सिद्धार्थ, जी गुरुदेव. क्या तुम इस भेद को समझा सकते हो? जी गुरुदेव, ये रेत के कण काम, क्रोध, मद और लोभ के प्रतीक हैं. जब ये चित्त से दूर जाते हैं तो निर्मल जल रूपी ध्यान प्राप्त होता है. चंद्रपत, तुम्हें तुम्हारे प्रश्न का उत्तर मिल गया होगा. मैंने सिद्धार्थ को 2 ही दिन में अपना शिष्य क्यों बना लिया? सांख्य दर्शन में पुरुष और प्रकृति 2 सत्य हैं. पुरुष चेतना है और प्रकृति स्थूल तत्व. पुरुष और प्रकृति कामनावश जब एक दूसरे से बंध जाते हैं, जैसे 2 सांप, तो जीव का जन्म होता है. जैसे मनुष्य, पेड़, पौधे, पशु, पक्षी. किंतु ज्ञात रहे, कामना से मुक्ति ही मोक्ष. गुरुवारे, सांख्य योग क्या है? मेरी उसमें रुचि. मेरी तो दोनों में ही रुचि है. सांख्य योग और सांख्य दर्शन, दोनों में अंतर तो वैसे भी शब्दों का ही है. नहीं वत्स, इनमें बहुत बड़ा भेद है. ये इतनी गहरी खाई है कि पाटी नहीं जा सकती. जो सिद्धार्थ पूछ रहे हैं वो सांख्य योग है, मोक्ष की अनुभूति है. जो तुम पूछ रहे हो वो सांख्य दर्शन है, जो बुद्धि से संबंध रखती है.
मार्ग को समझना और मार्ग पर चलना दोनों में बहुत बड़ा अंतर है। मन में उठी कामनाएं ही सारी सृष्टि का निर्माण करती है, विचारों का निर्माण करती है। विचार और कामनाओं को जन्म देते हैं और ये खेल कभी समाप्त नहीं होता। गुरुवर्य, तो मन पर वश कैसे पा सकते हैं? अपनी सांसों पर नियंत्रण करके। सांख्य योग में सांसों के आवागमन पर नियंत्रण करना अति आवश्यक है। पूरे दिन हम एक ही नासिका छिद्र से सांस लेते हैं, परंतु हर घंटे ये क्रिया बदलती रहती है। जब हम बाईं नासिका से सांस लेते हैं तो उसे इड़ा नाड़ी या सूर्य नाड़ी कहते हैं, और जब हम दाईं नासिका छिद्र से सांस लेते हैं तो उसे पिंगला नाड़ी या चंद्र नाड़ी कहते हैं। ये सूक्ष्म नाड़ियां हमारी रीढ़ की हड्डी के दोनों ओर स्थित हैं। इनमें एक तालमेल बैठा के हमें सुषुम्ना को जगाना है। दैनिक बहुजन सौरभ 24 मार्च रविवारचा दिवस. आज जे अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आज आम्ही फ्रंट पेजवरती घेतलेल्या आहे. ईडी, CBI, आय टीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी. अनेक लोकांच्या घरी छापेमारी सुरू झालेली आहे. इकडे इलेक्शन डिक्लेअर झालं आणि इकडे ह्यांच्या कारवाया आणि मोदींचा जो या सर्व ईडी, CBIच्या माध्यमातून जे विरोधी पक्षांना जो त्रास देण्याचं काम सुरू आहे त्याची एक बातमी आम्ही लावलेली आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव. काल जे काही प्रकार घडले आणि केजरीवाल यांना ज्या पद्धतीचं अटक केलं, कुठली चार्जशीट नाही, कुठले आरोप नाही आणि अशा पद्धतीचं त्याच्यामुळे सर्वच गटातले लोक काल दिल्लीला तिथे गोळा झालेत आणि चीफ इलेक्शन कमिशनला त्यांनी जाऊन भेटले. त्याच्याच बाजूला पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यावर जबरदस्ती एक लोकसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये पोरांना तिथे आणून गर्दी करण्याचा एक प्रकार होता. त्याच्याच खाली आज आम्ही बंदूक घेऊन घरात घुसले चोर, न घाबरता त्यांच्याशी भिडल्या मायलेकी. हैदराबाद इथली बातमी आहे. म्हणजे धाडस किती असावं आणि याची एक सुंदरशी बातमी आज आम्ही इथे दिलेली आहे. कांदा निर्यात बंदी आणखी वाढविली. जे कांद्याला जे आपण एक्सपोर्ट करत होतो ते आता मात्र थोडीशी थांबवलेली आहे, याच्यासाठी की आपल्या लोकांना त्याचं नुकसान होईल. आणि इथे जर स्केरसिटी झाली कांद्याची तर त्याच्यासाठी त्यांनी इम्पोर्ट हे सुरू राहील. मच्छीमारांच्या सुटकेसाठी स्टॅलियन यांचे परराष्ट्रमंत्री जयशंकरन यांना पत्र. एक चेन्नईला काही तिथे लोक अडकलेले आहेत, बाकीचे लोक, आणि ते सर्वच्या सर्व सिक्युरिटी ही सेंट्रलच्या ह्याच्यात येत असल्यामुळे चेन्नईचे स्टॅलियन यांनी तिथे पत्र लिहून त्यांना सांगितलं की त्यांना तुम्ही ताबडतोब सोडवा. आज त्याच्याच खाली 35 समुद्री चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात. एक सिक्युरिटीच्या ह्याच्यामध्ये 35 समुद्राचे जे लोक असतात, सीमेच्या पार आलेले लोक असतात, त्यांना ते ताबडतोब पकडतात. असे 35 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल नरमले. परवा तुम्हाला माहिती आहे की तिथे एका मंत्र्याच्या शपथीसाठी राज्यपालांनी जे खोडे हे केले होते, अनेकावी आणि केलं नव्हतं, तर सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याचं चांगलंच कान उघडणी केलेली आहे. राज्य सरकारच्या शाळा बंद करण्यावर भर, प्राथमिक शिक्षक संघटनाचा आरोप. महाराष्ट्रात ज्या काही आता छोट्या मोठ्या शाळा आहेत, सरकारची भूमिका आहे की त्या बंद झाल्या पाहिजे आणि याच्यावरती एक मोठं हे झालेलं आहे, म्हणजे उठाव झालेला आहे. आज आम्ही एक छोटीशी जाहिरात टाकलेली आहे. संविधान बचाव देश बचाव. स्मृती दशरथजी पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर. स्मृती दशरथजी पाटील
हे बेल्याचे होते. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की दशरथजी पाटीलच्या नावाने अनेक संस्था चालतात. त्यावेळेचे ते गर्भश्रीमंत होते. ज्यावेळेस बाबासाहेबांच्या इथे सभा होत्या, अनेक लोकांनी आम्हाला बहिष्कार टाकला होता. अशा वेळेस दशरथजी पाटलांनी सर्व महार कम्युनिटीला मोठ्या प्रमाणात मदत केली, त्यांचा खाण्यापिण्याची सोय केली. अशा पद्धतीचं त्यांचं मोठं कार्य बाबासाहेबांच्या सोबतचं होतं. आज 5/4 बघूया. समीर गायकवाड यांना प्रभावती सभाने स्मृती ताराबाई शिंदे पुरस्कार, नागपूरची बातमी आहे. त्याच्याच बाजूला बौद्ध समाजाने समाज एकत्रीकरणावर भर दिला पाहिजे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, एक पुष्प एक परिवार. इथे 0 माईलवरती एक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरचा एक कार्यक्रम झाला, त्यावेळची ती घटना आहे. त्याच्या शेजारी कवी सूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार जाहीर. अनेक लोकांना काव्य पुरस्कार वाटण्यात आले. नागार्जुनाच्या वतीनं इन्फोसेट्स मिहान येथे औद्योगिक भेट, नागपूरची बातमी आहे. 97वा समता सैनिक दल स्थापन दिवस साजरा. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज, गौरव आळणे, नागपूरची धापेवाड्याची बातमी आहे. होळी व धुळवड ग्रामशुद्धी दिन साजरा करा. एक अशा पद्धतीची आमचे मित्र आहेत, त्यांची ती बातमी आहे. एक विलास काळे ह्यांना डॉक्टरेट प्रदान. आमच्या वर्धेचे यवतमाळचे विलास काळे बहुजन सौरभसोबत जुडलेले होते. बहुजन संघर्षाचे फार जुने आमचे मित्र आहेत, त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे, त्याच्याबद्दलचं अभिनंदन. वाना डोंगरी निवासी शाळेत निरोप समारंभ. वाना डोंगरी आता 10वीतली परीक्षा संपली, त्याच्यामुळे सर्वांना निरोप समारंभ सर्व शाळांमध्ये झालेला आहे. ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. तिथे संविधान परिवार नागपूरतर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन. खुशबू कल्चरल आर्ट्स अकॅडमीची एक पात्री नाट्य स्पर्धा, नागपूर. बहुजन सौरभची एक जाहिरात आम्ही दिलेली आहे. शुभेच्छा जाहिराती 1500 रुपयापासून. बहुजन सौरभला 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अनुषंगानं आणि 16 एप्रिल सम्राट अशोक. अशा याच्या तुमच्या छोट्या मोठ्या जाहिराती पाठवा, जेणेकरून बहुजन सौरभला आर्थिक सहकार्य होईल. आज बघूया 5/2 आज रविवार असल्यामुळे आज आमचा अग्रलेख आज नाही. त्या ठिकाणी आज आम्ही एक चांगलासा लेख घेतला. मिलिंद मेश्राम यांचा, दशरथजी पाटील प्रज्ञावंत आंबेडकरी योद्धा. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्हाला समाजाला गरज होती त्यावेळेस दशरथ पाटलांनी सर्व काही आपलं लुटलं आणि लोकांना फार मोठी मदत केली. आणि त्याच्यामुळे अनेक भागातले बेल्याचे ते अत्यंत आणि त्यांच्या कारकिर्दीवरती प्रकाश टाकणारा हा सुंदरसा लेख मिलिंद मेश्राम यांचा. निरोप मनाची होळी. आपल्या लोकांनी सुरेंद्र भुजाडे आमचे सातत्यानं कॉलम लिहित असतात. त्यांच्या मते ही निरोप मनाची होळी केली पाहिजे. जे काही वाईट कृती आहेत त्यांची होळी करण्याची अत्यंत गरज आहे. होळ्या म्हणजे फक्त झाडं पेटवून होणार नाही किंवा पूजा करून होणार नाही. त्याच्यावरती एक चांगलासा लेख सुरेंद्र बुराडे. याच्याच खाली स्वप्नाचा पाठलाग करून यश संपादन केले मधुकर आळे यांची स्टोरी. आणि यांनी जे वक्तव्य केलेलं आहे दिनेश कोटांगळे यांनी एक सुंदरसा त्यांच्यावरती एक हे लिहिलेलं आहे की जे काही आपण विचार करत असतो त्याला साध्य करण्यासाठी काय काय करावं लागेल याच्यावरती एक सुंदरसा लोक मधुकर आळे यांचा. पावसातील नाटक आणि रसिक. एक संगीता संतोष ठलाल हिचा सातत्यानं ते लिहित असतात. आजचा दिवस आहे तिचा कॉलमचा. पावसातील नाटक आणि रसिक एक सुंदर नाट्य आणि त्याच्यावरती तिच्या भावना देणार आहे सुंदरसा लेख आज आम्ही ते लिहिलेला आज छापला आहे. आज बघूया 5/3 औचित्य. विलास गजबिये त्यांनी आपल्या शाळेच्या जीवनातल्या अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख करून 20 मार्च हा दिवस अनेक दृष्टीने ऐतिहासिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो बांधवांना महाड इथे सत्याग्रह केला होता, त्याची आठवण म्हणून सर्व लोकांना आहे. त्यांनी आपल्या शाळेच्या अनेक आठवणीसोबत हा एक सुंदरसा लेख त्यांनी लिहिलेला आहे. डिअर मार्क्स एक मुक्त चिंतन. प्रभू राजगडकर यांचा सुंदरसा लेख एक चांगला एक अभ्यासपूर्ण लेख आहे.
जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ तथागत भगवान बुद्धावरती पूर्ण हे आहे. त्यांच्या जीवनातलं काय काय घटना आहेत त्यांच्यावरती लिहिणारा मनीषा जाधव अंतरकर हिने तो लिहिलेला आहे. आज त्याच्याच खाली केसावर भांडी, तुम्हा लोकांना माहिती असेल की इथे अनेक ट्रायबल बाया हे केस द्या आणि त्याच्यावरती आणि त्याचा व्यापार कसा चालत असतो त्याच्यावरती एक चांगलासा लेख राष्ट्रपाल भा सावंत यांचा. आजच्या याच्यामध्ये काव्य फुले निवडणुकावरती अनेक लोकांच्या कविता, स्वरा संदेश मगरे मुंबई कांदिवली मुंबईची, कृष्णा दामोद शिंदे, वसंत गवळी गोंदिया, कल्पना अशोक टेंभुर्णीकर नागपूर या सर्वांच्या आज कविता. आमचा संयोजक भीमराव गायकवाड काव्य फुले यांचं दर संडेला असते आणि त्याच्यात त्या कविता तुम्हाला नेहमी वाचायला आनंद येईल. अशा रीतीने दैनिक बहुजन सौरभचा आम्ही आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, तुम्हा लोकांना मी रोज निवेदन करत असतो की आमच्या पेपरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सर्क्युलेट करा, जेणेकरून बहुजन सौरभ या इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांचा उपयोगी पडेल. आम्ही बहुजन सौरभसोबत एक PDF पाठवत असतो. PDF हा तुमचा दैनिक पेपर आहे, तो तुम्हाला मोफत दिला जातो. त्याचा तुम्ही निश्चितच फायदा घेतला पाहिजे. आमचे प्रयत्न आहे की जेवढ्या सकाळी देता आला त्या सकाळी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.